गाड़ी मांगेंगे। अरे आंदोलन चालू है। पहिला सांगितलं मला आता स्पेशल मेसेज 18 हां बहुत छान राहुल भाऊ, नेमक्या गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी होती, काय नेमकी आता परिस्थिती आहे? विषय असा आहे की आजपासून कंपनीचे नियम बदललेले आहेत. जे सिलेंडर जे बुकिंग होतं ते 45 दिवसांचा कालावधी सिलेंडरला लागलेला आहे. दुसरं नंबर 2, जी बुकिंग ग्राहकांची आम्ही मॅन्युअल करू शकत होतो आजपर्यंत, की ग्राहक आमच्याकडे येत होता, आम्ही ओटीपी घेत होतो आणि सिलेंडर बुक करून त्याला सिलेंडर देत होतो. पण आज कंपनीने ती बुकिंग सुद्धा आमच्याकडून काढून घेतलेली आहे, ती बुकिंग सुद्धा बंद केलेली आहे. आता ग्राहकाच्या फक्त रजिस्टर नंबरवरूनच सिलेंडर बुक होईल. म्हणून ग्राहकांनी थोडं समजून घ्यावे. रजिस्टर मोबाईल नंबर जे आहे ते सोबत आणायचं आहे आपल्या, किंवा आपल्या घरून सिलेंडर बुक करायचं आहे आणि त्या रजिस्टर नंबरवर डिलिव्हरी कोड येईल, तो डिलिव्हरी कोड द्यायचा आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला सिलेंडर मिळेल. अशी आज प्रोसिजर आहे. तिच्यावरच लोकांनी थोडं सहकार्य करायचंय. आता आम्हालाही कल्पना नव्हती की आज असं होणार आहे म्हणून. हे अचानक सगळे बदल आज सकाळी 8 वाजता आम्हाला कळालेले आहेत. त्याच्यामुळे नियम बदलल्यामुळे थोडं लोकांना सहकार्य आम्हाला करायचंय. लोकांना असं वाटतंय की त्यांना सिलेंडर मिळणार नाहीत का, त्यामुळे लोक जे ते पॅनिक होतात. आज खूप आहे. माझ्याकडे सुद्धा आज पण गोडाऊनला 600-650 सिलेंडर पडले आहेत आणि कंपनी सुद्धा सिलेंडर पुरवठा देते आहे. पुरवठ्यात कोणतीही अडचण नाहीये. फक्त जी आहे अडचण बुकिंगची येते. म्हणजे कसं होतंय की आम्हाला सिलेंडर जे आलेले आहेत कंपनीकडून ते आम्हाला सेल दाखवावे लागतात, त्याच्यानंतर आम्हाला दुसरे सिलेंडर विकतात. आजपर्यंत आम्ही काय करत होतो की समजा एक कस्टमर आहे, तो नाही येऊ शकत स्वतः. आता माझ्याकडे उज्ज्वला ग्राहक आहेत, ते स्वतः नाही येऊ शकत, ते नातेवाईकाला पाठवत होते कोणी. आम्ही घरी जात होतो किंवा त्यांचं मुली कोण राहतं घरी, मुलगा राहतो, सिलेंडर ओटीपी घेऊन देऊन देऊ शकत होतो. पण आता त्याच्याच नंबरचं रजिस्टर पाहिजे आणि त्यालाच सिलेंडर आम्ही देऊ शकणार आहे. तर ह्या तांत्रिक जे बदल झाले सिस्टीममुळे, त्याच्यामुळे आमची आज थोडी समस्या आलेली आहे. हे शक्य 1-2 दिवसात सर्वात धीरे धीरे कस्टमर आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न पूर्ण करू. थोडं नागरिकांनी सहकार्य करावे आमची विनंती आहे. लोकांना काय आव्हान राहील? रजिस्टर मोबाईल त्यांनी सोबत घेऊन यावा. लोकांना हेच आव्हान आहे की प्रत्येकाने आपले नंबर रजिस्टर एजन्सीमध्ये करून घ्यायचे. ज्याचा नंबर रजिस्टर आहे तिच्यावरून सिलेंडर बुकिंग करून घ्यायचे. तिच्यावर तुम्हाला बुकिंगची डिलिव्हरीची डेट सुद्धा येते, किंवा एजन्सीवरून आम्ही रोज संध्याकाळी फोन सुद्धा करतो. आज म्हणजे पत्रकार साहेब आमचं 500 सिलेंडर वाटपाचं नियोजन होतं. आम्ही लोकांना स्वतः बोलून ठेवलं होतं की आज तुम्हाला 2 तारीख आहे, की आम्हाला आज 31 तारखेपर्यंत पूर्ण बॅकलॉग क्लिअर करायचा होता. पण ह्या सिस्टीममुळे आज तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्ही सुद्धा हातबल आहे. ठीक.